पण उल्हासनगर या शहरामध्ये उल्हासनगर महानगरपालिका या क्षेत्रातील शांतीनगर येथील स्मशानभूमी या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा या स्मशानभूमीमध्ये काय करतोय? खरंच सिद्ध होऊ शकतं. काय साधू इच्छितात इथले राजकारणी नेते? खरंच जितके यांच्याबद्दल निंदा करावी तेवढी कमी वाटते. खरंच आज या उल्हासनगर शहरामधील तमाम आंबेडकरी जनता, तमाम नेते जे आंबेडकरी विचारधारांसोबत कुठंतरी एक पोरका खेळ खेळत आहे असं वाटत आहे. डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, यांच्या विचाराला आपल्याला कुठे पूर्ण देशाच्या बाहेर पसरल्यात. 7 समुद्र पार पलीकडे डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार असताना या संपूर्ण अखंड भारतामध्ये एकमेव कार्य या स्मशानभूमीमध्ये झाले आहे. हे कोणी केलं, कशासाठी केलं याच्याबद्दल आम्हाला काही जाण नाही. पण सौ मनीषा आवाळे मॅडम, तुम्ही सुद्धा जो IAS दर्जा प्राप्त करून उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आयुक्त या खुर्चीवर बसले आहात, तुम्हाला सुद्धा या गोष्टीची खंत वाटली पाहिजे. या जागेवरचा पुतळा हटवण्यात यावा. या ठिकाणी अनावरण केलं तर त्याची महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यापासून रीतसर परवानगी घेतली आहे का? आणि हे उद्घाटन झाले कधी आणि नेमकं कोणी केलं त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं खूप आवश्यक आहे. ठिकाणी स्मशानामध्ये पुतळा नाही, तेवढे महाप्रताप कार्य करणारे कोण नेते मंडळी ते सुद्धा लोकांच्या नजरेस आले पाहिजे. आणि तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आदेश काढला आहे तर अशा महापुरुषांचे जे पुतळे लावायचे असतील तर तुम्ही कोणत्या सांस्कृतिक ठिकाणी लावा, शाळा महाविद्यालय ठिकाणी लावा, उद्यानामध्ये लावा. पण हा पुतळा इकडे कुठेतरी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान होत आहे. आणि आंबेडकरी जनता कधीच खपून घेणार नाही याची दक्षता महाराष्ट्र सरकारने घ्यावी, महापालिका आयुक्तांनी घ्यावी, जिल्हा अधिकाऱ्याने घ्यावी.